Zee 24 तास एक पाऊल पुढे। मोहाली टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या इनिंगमध्ये 3 विकेट गमावून 75 रन्सपर्यंत मजल मारली। कांगारू अजूनही भारताच्या 16 रन्सनं पिछाडीवर आहेत। फिलिप ह्युजेस 51 रन्सवर आणि नाईट वॉचमन नॅथन लिओन 4 रन्सवर नॉट आउट आहेत। दुसऱ्या इनिंगमध्ये कांगारूंच्या आघाडीच्या बॅट्समनना काहीच कमाल करता आली नाही। भुवनेश्वर कुमारच्या तेज माऱ्यासमोर कांगारू बॅट्समनचं काही एक चाललं नाही। अतिशय रंगतदार अशी ही टेस्ट टीम इंडियाला जिंकायची असेल तर ऑस्ट्रेलियन टीमला भारतीय टीमला लवकरात लवकर आउट करावंच लागणार आहे। ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स कशा गेल्या ते आपण पाहूया। This time is gone. But David Warner only knows one way. He's always aggressive. This occasion catches the edge. Dhoni does not miss those, and the first wicket goes down. That's close. That's very, very close. And he's been given. He's still got to hit the ball. Seam up nicely, just decking back into the left-hander here. And oh, gee, that is absolutely adjacent. Hitting 3/4 up middle stump. Ball down right through his defence. What a sight for a young fast bowler. It's come back in, and after pitching, it's left the batsman. So the batsman did nothing wrong. He anticipated. आणि या मॅच संदर्भात आपण आणखी बोलूया। आपल्यासोबत आहेत आमच्या क्रीडा प्रतिनिधी मेघा कुचिक, त्यांच्याशी आपण बोलूया। मेघा, कुठल्या नेमक्या टप्प्यावर आता ही मॅच येऊन पोहोचली आहे? काय नेमकं चित्र दिसतंय? पंकज, ही टेस्ट अगदी रंगतदार अवस्थेत येऊन ठेपलेली आहे। या टेस्टचा एक तर निकाल लागू शकतो किंवा ही टेस्ट ड्रॉ होऊ शकते। आज जर आपण बघितलं चौथ्या दिवशी तर 13 विकेट्स गेलेल्या आहेत या पिचवर। बॉलर्सला ही पिच खूप मदतगार सिद्ध होते हे आपल्याला लक्षात येईल। जर अशीच उद्याही शेवटच्या दिवशीही ही जर पिच बॉलर्सला मदतगार सिद्ध झाली तर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाची इनिंग लवकरण्यात गुंडाळ्यात जर भारतीय बॉलर्सला यश आलं तर त्यानंतर भारताला ही टेस्ट जिंकण्याची संधी आहे। ही टेस्ट जिंकण्याची एक नामी संधी आहे असं म्हणावं लागेल। मात्र जर भारतीय बॉलर्सला विकेट्स घेण्यात अपयश आलं तर मात्र ही टेस्ट ड्रॉ होऊ शकते। ऑस्ट्रेलियाची टिचून बॅटिंग करण्याची रणनीती असेल। ऑस्ट्रेलियाचा जो क्लास कर्णर मायकल क्लार्क आहे त्याचा धोका भारतीय बॉलर्सला आहे। मात्र आज जर आपण पिच बघितले तर भारतीय बॉलर्सला खूप मदतगार सिद्ध झालेली आहे। त्यामुळे उद्या देखील ही पिच आहे बॉलर्सला मदतगार सिद्ध होईल आणि त्याचमुळे ही टेस्ट आहे ती भारतीय जिंकतील अशी आशा आपण बाळगूया। पंकज, नक्की मेघा, आणि भुवनेश्वर कुमार बद्दल आपण नेमकं काय बोलणार? कारण 3ही विकेट्स त्याने आज ज्या ऑस्ट्रेलियाच्या घेतल्या त्या त्यानेच घेतलेल्या आहेत। ज्या पद्धतीने त्यांनी स्मिथला आउट केलं असेल, त्याला बोल्ड केलं असेल, उद्या नेमकं कसं चित्र असेल सकाळी? पंकज, आत्ताच बोलल्याप्रमाणे ही जे पिच आहे हे जसजशी टेस्ट पुढे जाते तसतशी बॉलर्सला अधिक मदतगार होत आहे। स्पिनरला तर होतेच पण त्याचबरोबर फास्ट बॉलरला सर्वाधिक मदतगार होत आहे। आज जर बघितल्या तर आजच्या 13 विकेट्सपैकी 10 विकेट्स आहेत ह्या फास्ट बॉलर्सने काढलेल्या आहेत। त्यामुळे उद्या देखील पुन्हा एकदा फास्ट बॉलर कशी कामगिरी करतात भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा यांच्यावरच पुन्हा एकदा भारतीय बॉलर्सची भिस्त असेल। आणि त्याचबरोबर स्पिनर हे तर स्पिनरलाही भारतात प्रमुख अस्त्र आहे। त्यामुळे दोन्ही बॉलर्सला या पिचवर विकेट्स मिळण्याची दाट शक्यता आहे। पंकज, नक्की मेघा, तुम्ही आमच्या संपर्कात राहा। मोहाली टेस्टमध्ये मुरली विजयनं 1.5 शतक झळकावताना टेस्ट करिअरमधल्या 3ऱ्या सेंचुरीची आज नोंद केली। ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीजमधील मुरली विजयची ही सलग 2री टेस्ट सेंचुरी ठरली आहे। मुरली विजयनं याआधी हैदराबाद टेस्टमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करताना 167 रन्सची खेळी केली होती। मुरली विजयचा रन्सचा पाऊस। Another very good 100 from Murli Vijay. Nice to attack the spinners, especially the off spinners, but it's also majestic shots even against the fast. हैदराबाद पाठोपाठ मोहालीतही सेंचुरी। The offside and the leg side. Great moment. Another 100, third line of the first. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सहवाग ही भारतीय ओपनिंग जोडी फ्लॉप ठरत असताना टीममध्ये निवड झालेल्या मुरली विजयनं हैदराबाद टेस्टमध्ये 1.5 शतकी खेळी करताना आपलं नाणं खणखणीत वाजवलं।
तर मोहालीतही विजयनं आपल्या बॅटचा कांगारूंना चांगलाच धणका दिला आणि टेस्ट करिअरमधील 3ऱ्या सेंचुरीची नोंद केली. मोहालीत विजयनं 317 बॉल्सचा सामना करताना 48.23च्या सरासरीने 19 4 आणि 3 6चा पाऊस पाडला. विजयच्या याच इनिंगमुळे भारताला दोन्ही टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध रनच्या राशी रचता आल्या. फ्रंटफूट, बॅकफूट, पूल शॉट, आखूट टप्प्याचे बॉल अचूक हेरत पुढे सरसावून सीमापार मारलेले शॉट्स पाहून कांगारूंचे डोळेही मोठे झाले. मुरली विजयनं केवळ वैयक्तिक कामगिरीच उंचावली नाही तर प्रत्येक भारतीय बॅट्समनसह भक्कम पार्टनरशिप्स त्यानं केल्या. मोहालीत डेब्युटंट शिखर धवनसह तर त्याने रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप केली. मुरली विजय आणि शिखर धवननं भारताच्या ओपनिंगचा प्रॉब्लेम सोडवताना 289 रनची मॅरेथॉन पार्टनरशिप केली. भारतीय डोमेस्टिक सर्किटमध्ये आक्रमक बॅट्समन म्हणून ओळख असलेल्या मुरली विजयनं आपल्या स्वभावाला वेसण घालत अधिकाधिक वेळ पिचवर उभं राहण्यात प्राधान्य दिलं आणि त्याचंच फळ म्हणून मुरली विजयच्या रन्सचा वारू सध्या चौफेर उधळतोय. त्यामुळे हैदराबाद आणि मोहाली टेस्टमध्ये ध्यानस्थ ऋषीप्रमाणे कांगारू बॉलर्सच्या प्रलोभनांना बळी न पडता केवळ रन्स काढण्यावर भर देणाऱ्या मुरली विजयला रोखण्यासाठी कांगारूंना नवीन प्लॅन्स रचावे लागणार एवढं नक्की. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. आपण आणखी बोलूया. आपल्यासोबत आहेत आमच्या क्रीडा प्रतिनिधी मेघा कुचिक. मेघा, मुरली विजयनं पुन्हा आपला क्लास दाखवून दिला. एकीकडे शिखर धवन धडाकेबाज खेळी करत असताना मुरलीने अतिशय संयमी ही खेळी केली आहे. पुन्हा एक त्यांनी सेंचुरी या सिरीजमधली लगावलेली आहे. काय सांगशील, एकीकडे दिग्गज फ्लॉप होत असताना, थोडक्यात त्यांना तेवढं यश येत नसताना मुरली विजयने जो क्लास दाखवला त्याविषयी? पंकज, मुरली विजयने सलग 3ऱ्यांदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सेंचुरी झळकावलेली आहे. यावरूनच त्याचा क्लास सिद्ध होतो. मुरली विजयला गंभीर खराब फॉर्ममध्ये होता, त्यामुळे त्याच्या जागी मुरली विजय, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांना टीममध्ये संधी होती. मात्र मुरली विजयचा कामगिरी बघता आणि अनुभव बघता त्याला ओपनिंगला पाठवण्यात आला आणि मुरली विजयनेही आपल्यावर जी जबाबदारी सोपवण्यात आली होती ओपनिंगची, ती त्याने अतिशय जबाबदारीने उत्तमरित्या पार पाडली असंच म्हणावं लागेल. जर काल आपण बघितलं 3ऱ्या दिवशी एकीकडे शिखर धवन ऑस्ट्रेलिया बॉलर्सवर अटॅक करत होता, आक्रमण करत होता, त्याचवेळी मुरली विजयने मात्र टेस्ट क्रिकेटला जो संयमीपणा लागतो, जो जबाबदारीने खेळ लागतो तो त्याने खेळा. त्याचे रन्स थोडे कमी होते, मात्र जो टेस्टसाठी जे टेम्परामेंट लागतं ते त्याने दाखवलं आणि आज त्यांनी 150 षटकी खेळी करून आपला एक क्लास दाखवून दिलाय. पंकज, नक्की मेघा, मुद्दा तोच आहे. शिखर धवननेही काल आपलं स्थान मजबूत केलं. पहिल्याच टेस्टमध्ये त्यांनी 187 रन्स केले. तर मुरली विजयने लागोपाठ या सिरीजमध्ये 2री सेंचुरी ठोकलेली आहे. काय सांगशील, विरू आणि गौतम गंभीरचं स्थान धोक्यात आलंय? नक्कीच पंकज, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरचं स्थान धोक्यात आलंय असंच म्हणावं लागेल. गेले कित्येक दिवस गंभीर आणि सेहवाग भारताला चांगली ओपनिंग देऊ शकत नव्हते. सातत्याने त्यांच्यावर टीका होत होती. त्याचमुळे आधी गौतम गंभीर आणि नंतर सेहवागला टीममधून वगळण्यात आलं आणि जो ओपनिंगचा प्रश्न सातत्याने भारताला भेडसावत होता तो प्रश्न शिखर धवन आणि मुरली विजयने सोडवला असं त्यांच्या मोहालीतील टेस्टमधील त्यांच्या कामगिरीवरनं आपल्याला म्हणावं लागेल. पंकज, नक्की धन्यवाद मेघा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि या सुरेख विश्लेषणाबद्दल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.